गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीनं प्रभाग 9 आणि 15 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमात प्रभाग 9चे नगरसेवक संजय शेंडगे, महेश लोंढे, वैशालीताई नळकांडे, रुपालीताई दातरंगे आणि प्रभाग 15चे नगरसेवक विजय गव्हाळे यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेलाय. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, सचिव मच्छिंद्र महाराज चौकटे आणि खजिनदार सोमनाथ बोराडे यांनी परिसरातील समस्या मांडल्यात. सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा ही मी सर्व नागरिकांच्या वतीने आपल्याला एक विनंती करतो की हे त्वरित हे कार्य करावं. कारण की याच्या अगोदर जे पाईपलाईन बदललेली आहे ड्रेनेजची, तर ही आता तकलादू व्हायला लागलेली आहे पहिलवान आता. हां, तर याचा पण आपण विचार करावा. करताना असं काम करावं की 10 ते 15 वर्ष ते टिकलं पाहिजे. हां, दुसरी गोष्ट आपल्या ओपन पेस, ह्या ओपन पेसमध्ये एक भाग ॲम्युनिटी म्हणून तुकडा बाहेर पडलेला आहे. तर सर्वांची इच्छा आहे की तो बाहेर पडलेला जो तुकडा आहे तो पुन्हा ओपन पेसमध्ये जोडला पाहिजे. हां, आणि जर कार्य पाहिलं आपल्या हातून जर घडलं ना, तर मी नाथांची साक्ष घेऊन सांगतो की इथून पुढं 5 पंचवार्षिक तुम्ही तिथं आम्ही तुम्हाला पोहोचवणार. हां, या भागाचा जर समजा इकडं परत गेलेला तुकडा परत ओपन पेसमध्ये जर आला तर, आणि मला विश्वास आहे, हां मला विश्वास आहे पैलवानवर, महेश पैलवानवर. आता ते आपले मेंबर आहेत, नगरसेवक आहेत. हां, तर अपेक्षा भरपूर आहेत तुमच्याकडून. प्रथमच ज्यावेळेस साईराम सोसायटीमध्ये यायचं असेल तर नेमकं नवीन व्यक्ती किंवा आलेला पाहुणा ह्याला साईराम सोसायटी कुठे हे प्रथम माहिती नाही. म्हणून आम्हाला तर प्रवेशद्वाराद्वारे एक कमान झाली पाहिजे. आणि आता आम्हाला सर्वांना असं वाटतं की आम्ही आत घुसतानी जो कचऱ्याचा ढीग पडतो, आम्हाला वाटतं आम्ही कचऱ्याच्या ढिगात राहतो का, हेच प्रश्न आम्हाला समजत नाही. कारण की बाहेरचे लोक देखील त्या ठिकाणी कचरा येऊन त्या ठिकाणी टाकतात. मग नेमका प्रश्न असा होतो की आम्ही देखील कुणासंग वाईटपणा घ्यायचा असतो या ठिकाणी. आणि रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट जो रस्ता आहे, हे रस्ता होताना त्याचा चेंबर आपल्या कसंच खोल गेला पाहिजे की ते परत कधी कोणाला अडचण आली नाही पाहिजे. आणि ह्या ओपन पीसमध्ये आम्हाला एक छोटासा 1000 स्क्वेअर फूटचा सभामंडप जरी झाला तर इथल्या गोरगरिबांना त्या ठिकाणी छोटा मोठा या ठिकाणी कार्यक्रम घेता येईल. आपण या ठिकाणी आम्ही सर्व साईराम सोसायटी आपल्या पाठीमागं आहोत आणि शेवट पण राहणार आहोत. की मी स्वतः बोललो की आमचं भाग्य आहे की महेश भाऊ सारखा आम्हाला या ठिकाणी नगरसेवक भेटला. की महेश भाऊ आज आम्ही रस्त्यावर कुठं दिसलो तर एवढं इतकी मोठं की आमच्या पाया पडल्याशिवाय आम्हाला राहत नाही, हे देखील आम्हाला इतक्या अभिमानाची गोष्ट असती. आणि आम्ही देखील की आम्ही सांगितलं होतं, आता ते बोलायची गोष्ट नाही, लोकांना माहिती काम करणारा व्यक्ती कोण आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता आपल्याला मतदान कसं करायचंय, काय करायचंय. आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा जे शब्द आहे ते आपण सर्वांनी शब्द मानला, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभारी. या सोसायटीतील हा माझा शेवटचा सत्कार आहे. जोपर्यंत येथील रस्ते, वीज, पाणी आणि ड्रेनेज यांसारखे मूलभूत प्रश्न मी मार्गी लावत नाही, तोपर्यंत पुन्हा सत्कारासाठी येणार नाही. प्रश्न सुटल्यावरच मी हक्कानं तुमच्याकडे येईल. साईराम सोसायटीतील नागरिकांना मी माझ्या कुटुंबाप्रमाणे मानतो, असे भावनिक उद्गार प्रभाग 9चे नगरसेवक महेश लोंढे यांनी काढलेत. या उद्गारामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत. माझ्या मतानुसार हे प्रश्न आज नव्हतेच पाहिजे आपल्या प्रभागामध्ये. 25 वर्षापूर्वीचे प्रश्न तेच आज आपण पण त्याच प्रश्नावर परत निवडणूक लढवली बरीचशा जण. तरी मला त्याचं नाही जास्त हे काही, पण इथून पुढं तुम्हाला सांगतो की आज जर तुम्ही आज माझा सत्कार केला,
हा सत्कार माझा शेवटचा सत्कार असणार आहे. इथून पुढचे जेव्हा तुमचे कामं पूर्ण होतील तेव्हाच मी पुढचा सत्कार शिंदे साहेब तुमच्या हाताने स्वीकारेल, नाही की पुढे तुमचा सत्कार देखील स्वीकारणार नाही. गवळे साहेब तुम्हाला सांगतो, अक्षरशः आता इथं आपण उभा राहिलो, अंधुक लाईट असते आपल्याला, एक लाईटीमुळे तरी थोडा उजेड आहे. आपण अंधुक लाईटीमध्ये अख्खा कल्याण रोड आपला मी आज पण पाहतोय. आपल्याला लाईटीची सुविधा नाही, ड्रेनेज जिथं जाईल तिथं पहिली गेलो का तिथं म्हणतात आम्हाला लाईट नाही, आम्हाला ड्रेनेज नाही, आम्हाला पाणी नाही. आणि मग इथून पुढं कधी जाणार आहे आपण? पुण्यासारखे शहर आहे, नाशिक सारखे शहर आहे, कुठं गेले साहेब? त्यांची तर काय आता तेच नाही करत बसत, आम्हाला पाणी नाही, आम्हाला हेच नाही ओरड त्यांची. आता लई पुढे गेले ते शहर. आपले पण त्या ठिकाणी आता इथून पुढच्या 5 वर्षाला ही ओरडच नाही पाहिजे की आम्हाला लाईट नाही. पण त्याच्या पुढं कधी जाऊन आपण विचार करणार आहे. हेच एक माझ्या वतीने या प्रभागात असा विकास हा निश्चित नातांच्या चरणी माझी प्रार्थना आहे की हा विकास माझ्या माध्यमातून हो. हेच मी शब्द आज तुम्हाला सर्वांना, आता माझ्या घरच्यासारखाच एरिया आहे तर मी काय असं राजकीय भाषण करणार नाही. परंतु शिंदेसाहेब मी एवढाच शब्द देईल की ज्या दिवशी तुमचे 3-4 प्रश्न ज्यावेळेस मार्गी लागतील, हक्काने मी येऊन तुमचा इथं सत्कार स्वीकारेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा मी हीच ग्वाही देतो की तुमचे प्रश्न हे माझ्या माध्यमातून मार्गी लागतील. एवढंच बोलतो. तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवला, मी त्या विश्वासाला तडा जाऊन दिला का? या ठिकाणी आता सोमनाथ भाऊने सांगितलं ओपन पेस, या ओपन पेसमध्ये कंटिन्यू मी निवडून याच्या अगोदर 25 वर्ष या ठिकाणी पाण्याचं तळं होतं का नव्हतं? या ठिकाणी आतमधले कॉन्क्रीटचे रोड झालेत का नाही झालेत? त्याच्यानंतर आता सोमनाथ भाऊने विषय काढला, सत्काराच्या निमित्ताने विकास कामाची सुद्धा गोष्ट बोलायची असती आणि ती मनातली खंत आमच्या सर्वच सदस्यांनी मांडली. सुनील भाऊंनी असतील, आमचे पारकेसर असतील. या ठिकाणी आपला जो प्रामुख्याचा प्रश्न होता पाणी प्रश्न, आपल्याला महिन्यातून एकदा पाणी यायचं. आज कोणी म्हणून का महिन्यातून पाणी येतं? 4 दिवसाला पाणी. आमचे बंधू सगळ्यांचं पाणी त्यांच्या घरापासून जायचं. 90% फरक पडला. निश्चित हे सगळं करू शकलो आम्ही तुमच्या मतदान रूपी आशीर्वादामुळं. हे खरं आहे कुठे? कारण तुम्ही आमच्यावर मन भरून प्रेम केलेलं आहे. सायरामच्या कोपऱ्यापासून जर नाव मतदाराच्या डोक्यात ठेवले तर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येकाचं नाव माझ्या मनात कोरलेलं आहे आणि माझं नाव तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये. कोणतीही गोष्ट असल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने फोन केला, तुम्हाला माहिती आहे आपला इथं गेल्यानंतर आपला 100% आपल्याला इथं रिझल्ट मिळणार. आणि या ठिकाणी आता सोमनाथ भाऊ बोलले की रोडचा विषय, आता हा रोड आपल्याला डांबरीकरण करायचा होता तर आपले मित्रपरिवार म्हणले की भाऊ नाही, आपल्याला कॉन्क्रीटचा पाहिजे. त्यामुळे ती वर्क ऑर्डर पुढे गेली आणि आता हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड या ठिकाणी जवळजवळ 30 लाखाचा रोड या ठिकाणी मंजूर आहे. तो पण या थोड्याच्या याच्यामध्ये तुमचा ते रोडही काम होऊन जाईल. आणि ह्या पुढील काळात महेश भाऊ असेल, शेंडगे साहेब असतील, मी असेल, संदीप दत्तरंग असतील, आम्ही तुमची कोणतीही कामं एकही अपूर्ण ठेवणार नाही. तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत, ओपन पेस विकसित असेल या ठिकाणी आजची सायराम सोसायटी दोन्ही पण आणि पहिली 25 वर्षाची याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स हे तुम्हाला चांगलं माहिती. या सत्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन पत्रकार महेश भोसले यांनी केलं. तर सर्वांचे आभार साईराम सामाजिक सोसायटीचे खजिनदार सोमनाथ बोऱ्हाडे यांनी मानले. यावेळी विनोद गायकवाड, संजय मते, असीर भाई सय्यद, दिगंबर भडकवाड, अण्णा गहिले, संजय अकुबत्तीन, दिनेश शिंदे, नागेश वाव्हळ, राजू पंचमुख, अतुल मिसाळ, ज्ञानेश्वर बिमन, असीर सय्यद, उमेश क्षीरसागर, शंकर बोरुडे, प्रदीप डागवाले, श्रीराम बालाजी, कृष्णा तावरे, सुनीता शिंदे, राखी मते तसेच साईराम सोसायटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.